नमस्कार शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी या दिवसात अनेक प्रश्न डोक्यात फिरत आहेत. कारण एकीकडे हवामानाचा लहरीपणा, बाजारभावाचा ताण, तर दुसरीकडे विविध शासकीय तर शेतकरी मित्रांनो दुसरीकडे शासकीय योजनेत लाभ वेळेवर मिळाला का नाही. तर आता याच पार्श्वभूमीवर कालपासून राज्यात हिवाळी अधिवेशनास सुरुवात झालेली आहे. लगेचच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. अधिवेशनात मोठा निर्णय होण्याची शक्यता 8 डिसेंबरपासून सुरू झाली. तर आता हे अधिवेशन 12 डिसेंबरपर्यंत चालणार आहे आणि नेमक्या याच सत्रात नमो शेतकरी योजनेसाठी आवश्यक पुरवणी निधीची मागणी सभागृहात मांडली जाणार असल्याची चर्चा आहे. कारण राज्य सरकारला पुढचा हप्ता सोडायचा असेल तर आधी अर्थसंकल्पीय मंजुरी मिळणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो गेल्या 7 हप्त्यानंतर आता 8वा हप्ता शेतकरी कबूल नजरे वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे यासाठी आवश्यक कागदपत्रे, लाभार्थ्यांची पडताळणी, खाते तपासणे अशी सगळी प्रक्रिया मागण्याच्या काही दिवसात वेगाने सुरू आहे, अशी माहिती शासनातून मिळालेली आहे. तर आता शेतकरी मित्रांनो PM किसान प्लस नमो शेतकरी किसान 12 हप्त्याची वार्षिक मदत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून दरवर्षी 6,000 रुपये, तर PM किसान मधून देखील 6,000 रुपये. 8वा हप्ता नक्की कधी? हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी मंजूर झाली आणि राज्यपालाची अधिकृत परवानगी मिळाली तर GR काढला जातो. त्यानंतरच निधी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या 12 डिसेंबर दरम्यान सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यास पुढील आर्थिक आदेश काढण्यास विलंब लागणार नाही आणि सगळं नीट झालं तर 20 डिसेंबर पूर्वीच 8वा हप्ता खात्यात येण्याची चांगली शक्यता व्यक्त केली जाते. शेतकऱ्यांनी काय करावं? आपल्या बँक खात्याची स्थिती अपडेट ठेवा. eKYC आधार लिंक, मोबाईल नंबर अपडेट. तर शेतकरी मित्रांनो सर्व तपासा. बदल झाले असल्यास गावस्तरावर माहिती द्या. शेतकऱ्यांकडून अनेकदा छोट्या चुकांमुळे हप्ते थांबतात, त्यामुळे वेळेत कागदपत्रे नीट ठेवणे आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.